तर नमस्कार प्रेक्षक मंडळी हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर प्रेक्षक मंडळी होतं असं, जी माया असते, ती बोर्डाचं उद्घाटन करते आणि त्या लाईटीला चिटकते. चिटकल्यानंतर सर्वजण तिथून बघत असतात आणि काहीच करू शकत नाही. ते धड-धड, धड-धड उडत असते. तेवढ्यात तिथं मंजूच्या डोळ्यात पाणी येतं. मंजू पळत-पळत येते आणि एक काठी घेते आणि मम्मी साहेबांच्या हातावर मारायला लागते. आणि त्यानंतर जे मम्मी साहेब आहेत, त्या तिथं तिजीला काही सोडायला तयारच नसतात. त्या तिथं चिटकलेल्या असतात. तेवढ्यात तिथं आर्यन येतो आणि फीज काढतो. फीज काढल्यानंतर करण गायब होतो आणि त्यानंतर ज्या मम्मी साहेब असतात त्या खाली पडतात. खाली पडल्यानंतर जी मंजू आणि त्या बाकीच्या पोलीस कॉन्स्टेबल आहेत, त्या सर्वजण मम्मी साहेबांचा हात-पाय चोळतात. पण मम्मी साहेब उठायला तयार नसतात. तेवढ्यात आर्यनचं लक्ष मंजूकडे जातं, तर मंजूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आर्यन मनातल्या मनात विचार करतो, की माझ्या मंजूच्या डोळ्यात पाणी हे मला सहन होत नाहीये. मग त्यानंतर तो स्वतः येतो आणि तिथं मम्मी साहेबांना हवा येऊ द्या. त्याच्यानंतर त्यांचे हात चोळा, पाय चोळा असं सांगतो आणि त्यानंतर काही वेळातच मम्मी साहेब शुद्धीवर येतात. आणि शुद्धीवर आल्यानंतर त्या कशाबशा मी कुठं आहे, काय आहे? त्यानंतर त्यांना कसंबसं घरी आणलं जातं आणि डॉक्टरांना बोलवून त्यांना चेकअप केला जातो. डॉक्टर बघतात, तर डॉक्टर सांगतात, "हा हात दुखणार आहे आणि याची काळजी घ्या तुम्ही." त्यानंतर डॉक्टर काही गोळ्या औषधं देतात आणि मम्मी साहेबांना आराम करायला सांगतात. तिथं मंजू येते आणि विचारते, "मम्मी साहेब कशा आहे तुम्ही? तुमची तब्येत तर ठीक आहे ना?" अशी मंजू विचारते. तर मम्मी साहेब बोलतात, "ए नेबरट, हे सगळं तुझ्यामुळं झालंय. तू उगाच वर मला हे दाखवू नको. तूच कर हे सगळं मला माहिती आहे. तू जा इथून पहिली." त्यानंतर मम्मी साहेब मंजूला तिथून काढून देतात. मंजूला खूप राग आलेला असतो. ती बोलते, "हा व्यक्ती कोण आहे ना, मला शोधायलाच हवं. याचं काय आहे ना, काहीच कळत नाहीये मला." तर दुसरीकडं जो सत्य असतो तो मम्मी साहेबांना भेटण्यासाठी येतो आणि विचारतो, "मम्मी कशी आहे तू?" तर मम्मी साहेब बोलतात, "माझे कोकरा, लेकरा, वाघरा, बघ ना तुझ्या मम्मीची काय हालत झाली आहे. कुणी केली काय माहिती. खूप अवघड झालं रे सत्या." असं बोलत असते. तर दुसरीकडं आर्यनला खूप आनंद झालेला असतो. कारण मंजूनं आर्यनच्या हाताला हात लावलेला असतो. तो बोलतो, "खरंच मंजू, तू माझ्या हाताला हात लावलाय. मला इतका आनंद होतोय, की मी विचारताच सोय नाही." असं तो बोलतो. आणि त्यानंतर जे कोणी मंजूला त्रास देईन ना, त्याला मी सोडणार नाही, असं बोलतो. आता बघूया येणाऱ्या पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतंय हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.